निकालानंतर संशय व्यक्त, तुला आला, तुझ्या बायकोला आला, तुझ्या पोराला आला का कुणाला? का संशय व्यक्त? का तर बजरंग सोनवणे केस मध्ये फॉर्म भरायला दिसले नाहीत. माझा स्वतःचा मुलगा आहे, माझाच आहे, तिथं उभा होता राहता येतो, पण म्हणजे ही रॅलीला नाही. ह्याला संशय आला पत्रकाराला. आता ह्याला संशय आलेला कसा आला तीच कळणार. अरे माझ्या जीवापाड प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो. त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेनं मी लोकसभेला जेवढं झटून होतं त्याच्यापेक्षा 5 पट विधानसभेला झटतो. मलाही सिद्ध होतं पण त्याच्यामुळे मलाही चढवत होतो मी. आणि पवार साहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनी जरा एखाद्याचं बरबाद होईल असं काही करू नका. जरा ठीक आहे तुम्ही असतात सत्तेच्या बाजूचे, मान्य मला, आज बेधडक आहे सगळं, काही अडचण नाही, पण सगळं सत्य लिहा. आधारस्तंभ लोकसभेच्या 14 खरं लिहा आणि खरं असलं तर बिंदास लिहा. काय लिहायचं? जसा माझ्यावर गुन्हा दाखल करायला पळत होते तशा पद्धतीनं पोलीस स्टेशनला काय काय करत होते तीच पद्धत अशी करत. मला सर्वांना एक सांगायचं आहे की तुम्ही सर्वजण ताकदीने आमच्या सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष, पवार साहेब आदरणीय संदीप भैया आम्ही आम्हाला राहू शकत नाही. तुमची गरज आहे, तुम्ही आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक तर आम्ही जिंकलो तर इथली बीडची पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यासाठी तुम्ही सज्ज राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहे. भैया आता तुमच्या बरोबर आहेच आहे, पण बजरंग सोनवणे खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकदीनं तुमच्या बरोबर. भैयाला तरी जर कमी अधिक खरी असेल ताकद तुमच्या बरोबर सगळ्या ताकदीनं आहे. काय काळजी करू नका. कार्यकर्त्या बघतो, कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सोबत राहणार असा सर्वांना शब्द सगळेच देतो. आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकासाठी आम्ही पळून जाणार नाही. ग्रामपंचायत पळून जात नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, नगरपंचायत नाही. कार्यकर्ता हीच आमची खरी ताकद आहे. पुढच्या निवडणुका, पुढची लोकसभा दिसती मला निवडणूक आहे, त्याच्यामुळे पुढच्या लोकसभेत जायचं आहे आणखी. त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. तुमच्या सर्वांची ताकद आहे. पुन्हा एकदा जास्त काही लांब बोलणार नाही. मी एकच सांगणार आहे, भैया बीडचा गड तुम्ही जिंकून बीडची राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादावर भैयाने दाखवली. त्याच्यामुळे तुमच्या चरणी पाहिजे परत एकदा शेवट नतमस्तक होतो आणि भैया तुम्हाला एवढ्या खूप खूप शुभेच्छा देतो. काय कोण झाले मला माहित नाही, कोण किती दिवस टिकल माहित नाही, पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो. जिम्मेदारीने बोलतो, पुढची येणारी वेळ आमचीच असणार. माझं कुटुंब माझी बायको नेहा या अडचण प्रवासामध्ये, अडचण काळामध्ये खंबीरपणे माझ्यासोबत राहायचं. माझा लहान भाऊ हेमंत अर्जुन, त्याचं नाव सुद्धा घेणं गरजेचं आहे. एकदम खंबीरपणे हे दोघं माझ्या सोबत राहिले. एवढं या ठिकाणी बोलतो माझ्या पहिला